टेन्सेस हा शब्द ऐकल्यावर कधी कधी भीती वाटते, कारण टेन्सेसमुळे आपले सेंटेन्सेस सुधारतात सुद्धा आणि बिघडतात सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टेन्सेस पासून सुरुवात करूया. 3 टाईपचे टेन्सेस असतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, जे आता चालू आहे, ठीक आहे. पास्ट टेन्स म्हणजे घडलेलं काळ आणि भविष्य म्हणजेच फ्युचर टेन्स म्हणजेच होणारं काळ. तर हे नेहमी लक्षात ठेवा. दिस इज द बेसिक. ओके. आता सर्वात आधी आपण वर्तमान काळ बघूया. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट, म्हणजे रोज घडणाऱ्या गोष्टी किंवा जे आता करंटली चालू आहे त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्सच बघूया आज आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय येणार? जे रोज घडतं. आय गो टू ऑफिस, आय ड्रिंक टी, आय गो फॉर अ वॉक, आय गो टू स्कूल, ही कम्स एव्हरी डे फॉर द ट्युशन्स. तर हे सगळे झाले सिंपल प्रेझेंट टेन्सचे प्रकार. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, जे घडून गेलेल्या गोष्टी आहेत, जे पास्ट मध्ये गेल्या आहेत, त्याला आपण पास्ट टेन्स असं म्हणतो. सपोज जर तुम्हाला म्हणायचं असेल आय गो टू स्कूल, हे तुम्ही प्रेझेंट मध्ये म्हटलात. ओके. आता तुम्हाला म्हणायचं आहे की मी स्कूलला जाऊन आलो, तर तुम्ही पास्ट मध्ये कसं म्हणणार? आय वेंट टू स्कूल. गोचं झालं वेंट. ओके. आय गो टू स्कूलचं झालं आय वेंट टू स्कूल. तर हा फरक असतो प्रेझेंट आणि पास्ट मध्ये. अजून एक सेंटेन्स बघा. ही केम होम लेट, तो घरी लेट आला. ओके. किंवा वी हॅड अ डिनर, दे प्लेड क्रिकेट. प्लेड आलं आणि जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण म्हणतो दे प्ले क्रिकेट येणार आणि ईडी आलं म्हणजे ते पास्ट मध्ये घडून गेलं आहे. ओके. द डॉग्स आर बार्किंग, हे प्रेझेंट मध्ये आलं म्हणजे आर म्हणजे ते लोक भोकत आहे, डॉग्स भोकत आहे. आणि द डॉग्स वर बार्किंग, आरचं झालं WER, वर म्हणजे ते कुत्रे भोकत होते. ओके. तर तुम्हाला हा फरक प्रेझेंट आणि पास्ट मध्ये नक्की समजला असेल. मला कमेंट करून सांगा जर नसेल समजला, मी पुन्हा एक्सप्लेन करेन. आता फ्युचर टेन्स बघूया. फ्युचर म्हणजेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी, जे उद्या होणार आहे. एक्झाम्पल बघा. दे विल प्ले टुमॉरो म्हणजे ते लोक उद्या खेळणार. आय विल गो टू ऑफिस म्हणजे मी ऑफिसला जाणार. ओके. आता प्रेझेंट मध्ये कसं आलं असतं? आय एम गोइंग टू ऑफिस. आणि पास्ट मध्ये कसं आलं असतं? आय वेंट टू ऑफिस. आणि फ्युचर मध्ये कसं येणार? आय विल गो. तर गोइंग, वेंट आणि विल गो हे चेंज होतात जेव्हा आपले टेन्सेस चेंज होतात. एक्झाम्पल, दे विल प्ले, ते लोक खेळतील. प्रेझेंट मध्ये कसं येणार ते तुम्ही सांगा, आणि फ्युचर मध्ये कसं येणार ते मी ऑलरेडी सांगितलं आहे. आणखी 2 सेंटेन्सेस बघा. इट विल रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडेल. ठीक आहे. ते प्रेझेंट मध्ये कसं येणार? इट इज रेनिंग. आणि पास्ट मध्ये कसं येणार? इट वॉज रेनिंग. इजचा झाला वॉज. आणि फ्युचर मध्ये कसं येणार? इट विल रेन. इट इज रेनिंग, इट वॉज रेनिंग आणि इट विल रेन. यामध्ये किती अंतर आहे? तर सेंटेन्सेस बनवताना टेन्सेस जेव्हा तुम्ही बोलता, तुम्ही करंटली बोलता आहात किंवा पास्ट मध्ये बोलत आहात, हे सगळं लक्षात ठेवा. आणि मी ऑलरेडी 3 व्हिडिओज बनवले आहेत डिटेलमध्ये टेन्सेसचे, अकबर आणि बिरबलची स्टोरी घेऊन, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. 3ही टेन्सेस समजून झाले. आता क्विज कडे वळूया, म्हणजे तुम्हाला तुमची प्रगती मोजता येईल. सो फर्स्ट सेंटेन्स इज आय डॅश स्टडी टुमॉरो. मी डॅश उद्या अभ्यास करेन. आता इथे विल येणार की वॉज येणार हे तुम्ही सांगा. टुडे डॅश माय बर्थडे. टुडे इज माय बर्थडे की विल बी माय बर्थडे हे तुम्ही सांगा. की डॅश लंच इन द आफ्टरनून. वी हॅव लंच इन द आफ्टरनून की हॅड लंच इन द आफ्टरनून. माय मदर डॅश कुक्ड फूड. माय मदर हॅज कुक्ड फूड की विल कुक फूड. काय येणार तुम्ही सांगा. कुक्ड फूड आलाय, हा ईडी आला आहे, तर लक्ष द्या. टायगर डॅश अ नॅशनल ॲनिमल. टायगर वॉज अ नॅशनल ॲनिमल की इज अ नॅशनल ॲनिमल हे तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही किती शिकलात. आणि अजून व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.